जळगावमधलं चित्र आपण पाहिलं तर 12 जे बिनविरोध निवडलेले आहेत त्याच्यामध्ये 6 जे नगरसेवक आहेत ते भाजपचे आहेत आणि 6 हे शिंदे सेनेचे आहेत. म्हणजे सत्ताधारी गटाचे जे आहेत किंवा सत्ताधारी पक्षांचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. गुलाबराव पाटील इथं दिसत नाहीयेत प्रचारामध्ये. त्यांचे चिरंजीव जे आहेत प्रताप पाटील ते काही वार्डांमध्ये लक्ष घालतायत. परंतु एकंदरीत गुलाबराव पाटलांना महाराष्ट्राची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे या प्रचारात गुलाबराव पाटील हा जो चेहरा आहे जिल्ह्यासाठी हा दिसत नाहीये. धुळ्यामध्ये आपण चित्र वेगळे आहे. धुळ्यामध्ये महायुतीतले 2 पक्ष एकत्र आलेले आहेत. ती भाजपच्या विरोधात सत्ताधारी भाजप जो आहे, म्हणजे आज मोठा भाऊ म्हणून जो भाजपला आपण महाराष्ट्रामध्ये समजतो, तर त्यांच्या विरोधात हे दोघं जे पक्ष आहेत, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, यांनी तिथं शेड्यू ठोकलेला आहे. महानगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. आता प्रचाराचा जोर देखील वाढला आहे. निवडणुकीचं खानदेशातलं चित्र काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत नवराष्ट्राचे ब्युरो चीफ विकास भदाने सर आहेत. आपण त्यांच्याकडून खानदेशात नेमकी लढाई कशी सुरू आहे, महायुती आणि महाविकास आघाडीचं काय चाललंय ते आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. सर जर विचार केला तर जळगावमध्ये जे आहे ती 12 उमेदवार आधीच बिनविरोध झालेले होते. आता निवडणूक अंतिम टप्प्याकडे आलेली आहे. बरोबर आहे. जळगावमध्ये माघारी अखेर जवळपास 12 उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि शेजारच्या धुळे जिल्ह्यात देखील 4 उमेदवार हे त्या ठिकाणी बिनविरोध निवड त्यांची झालेली आहे. जळगावमधलं चित्र आपण पाहिलं तर 12 जे बिनविरोध निवडलेले आहेत त्याच्यामध्ये 6 जे नगरसेवक आहेत ते भाजपचे आहेत आणि 6 हे शिंदे सेनेचे आहेत. म्हणजे सत्ताधारी गटाचे जे आहेत किंवा सत्ताधारी पक्षांचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता निवडणुकीची प्रचाराची जी रंगत आहे, म्हणजे अखेरचे प्रचार आहे, 13 तारखेला प्रचार संपतो आहे. म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. आतापर्यंत आपण जर गोषवारा पाहिला तर ही यावेळची निवडणूक जी आहे ही तसं पाहिलं तर धुळ्यामध्ये ही महायुतीमधील हा म्हणजे संग्राम आपल्याला दिसून येतो आहे आणि जळगावमध्ये देखील म्हणजे इथं महायुतीमध्ये सामना होण्याची शक्यता होती. परंतु काही महापालिका महायुतीसाठी इतक्या महत्वाच्या आहेत, म्हणजे आता मुंबई असेल, आपल्या शेजारचा नाशिक जिल्हा आहे, त्या ठिकाणी नाशिक जिल्हा हा महायुतीसाठी अतिशय कळीचा मुद्दा बनलेला आहे आणि तिथं विशेष करून भाजपने तिथं खूप जोर लावलेला आहे आणि गिरीश महाजन जे या भागातले प्रमुख नेते आहेत, संकटमोचक म्हणून त्यांचा अखंड महाराष्ट्राला परिचय आहे, त्यांनी पूर्णपणे नाशिकच्या निवडणुकीत स्वतःला तिथं झोकून दिलेला आहे आणि इथला जो सामना आहे हा तसा पाहिला तर फारच सौम्य सामना आहे. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी आणि शिंदे सेना यांची युती झालेली आहे. त्यामुळे इथल्या जे स्थानिक नेत्यांवरती सगळी निवडणुकीची धुरा इथं प्रचाराची आहे. तसं पाहिलं तर बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये जे आपले शहराचे आमदार आहेत सुरेश भोडे यांचे चिरंजीव विशाल भोडे, त्यांचे शालक विरण खडके किंवा इतर जे शिंदे सेनेचे आहेत जसं चंद्रकांत सोनवणे, कोकणाचे आमदार शिंदे सेनेचे, त्यांचा चिरंजीव देखील बिनविरोध आलेला आहे. पण तरी आता मुलीसाठी त्यांना इथं संघर्ष करावा लागतंय. मुलीच्या वार्डमध्ये चंद्रकांत सोनवणे लक्ष घालून आहेत आणि सुरेश भोडे जे आहेत, सुरेश भोडे हे भाजपच्या इतर उमेदवारांच्या वार्डांमध्ये प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत. इथं दुसरे एक आमदार आहेत चाळीसगावचे भाजपचे मंगेश चव्हाण, ते निवडणूक प्रभारी आहेत. पण ते काही दिवस प्रचारातून दूर असतात आणि आता आजपासून ते प्रचारामध्ये समाविष्ट होणार आहेत. परंतु पूर्ण धुरा इथं भाजपच्या स्थानिक नेत्यांवरती आहे. पण या निवडणुकीमध्ये एकंदरीत असं शिंदे सेनेचे जे उमेदवार आहेत, शिंदे सेनेचे उमेदवारांच्या प्रचारात गुलाबराव पाटील इथं दिसत नाहीयेत प्रचारामध्ये. त्यांचे चिरंजीव जे आहेत प्रताप पाटील ते काही वार्डांमध्ये लक्ष घालतायत. परंतु एकंदरीत गुलाबराव पाटलांना महाराष्ट्राची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे या प्रचारात गुलाबराव पाटील हा जो चेहरा आहे जिल्ह्यासाठी हा दिसत नाहीये. तशीच परिस्थिती जर आपण शेजारच्या धुळे जिल्ह्यामध्ये पाहिलं तर धुळे जिल्ह्यामध्ये भाजपचे जे स्थानिक आमदार आहेत अनुप अग्रवाल यांनी पूर्ण प्रचाराची धुरा त्या ठिकाणी आपल्या हातात घेतलेली आहे आणि तिथं जर पाहिलं तर सामना हा भाजप आणि शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण धुरा तिथं माजी मंत्री जे अनिल पाटील जे आहेत अंमळनेरचे आमदार, त्यांच्या खांद्यावरती आहेत. अनिल पाटील जळगावच्या निवडणुकीपासून प्रचारात दिसत नाही, पण शेजारच्या धुळे जिल्ह्यामध्ये ते प्रचारात दिसत आहेत, कारण की तिथली जी लढत आहे ती त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. तिथं खूपच कमी जागा त्यांना मिळालेल्या आहेत. 6 जागांपैकी त्यातही 4 जागा ज्या आहेत भाजपचे कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्यांच्याकडनं त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी घातलेले आहेत.
त्यामुळे ही निवडणूकपेक्षा त्यांना शेजारच्या धुळे जिल्ह्याची निवडणूक महत्वाची वाटते. एकंदरीत चित्र असं दिसतंय की सध्या महायुतीचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय. परंतु विरोधक कुठेतरी नामोहरम झाल्यासारखे दिसत आहेत. विरोधकांचं उबाटाचं जर बघितलं उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचं, तर लोकल नेत्यांवरती इथं सगळी प्रचाराची धुरा दिसते. काही ठिकाणी जे पदाधिकारी आहेत म्हणजे पक्षाचे जे प्रमुख जिल्हाध्यक्ष ते त्यांच्या वार्डात अडकून पडलेले आहेत. तसे विष्णू बंगाळे आहेत शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष, हे त्यांच्या 5 नंबर वार्डमध्ये अडकून पडलेले आहेत. तिकडे कुलभूषण पाटील आहेत, त्यांची मिसेस आणि ते स्वतः उमेदवार आहेत. त्यांनी त्यांची जी आई होते त्यांचा अर्ज माघार घेतलेला आहे. तर ते त्यांच्या वार्डामध्ये अडकून पडलेले आहेत. म्हणजे कुठंतरी विरोधक जे आहेत ते त्यांच्या वार्डामध्ये जखडलेले आहेत. शरद पवार पक्षाचंही तसंच आहे. त्यांचे निवडक वार्डामध्ये जे उभे आहेत तिथं एकनाथ खडसे यांनी धुरा हातात घेतली आणि सगळ्यात महत्वाचं जे प्रभारी आहेत संतोष चौधरी त्यांच्यावर सगळी निवडणुकीची धुरा आहे. तर तुम्ही सुरुवातीला जो मुद्दा मांडला मी त्याच्यावरती येतो की जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी राज्यातले जे मोठे नेते आहेत ते जळगाव जिल्ह्यातून येतात. इथून गिरीश महाजन येतात, इथून एकनाथ खडसे येतात, इथून गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत, 3 मंत्र्यांचा तसं बघायला गेलं तर केंद्रातलं रक्षा खडसे धरून 4 मंत्र्यांचा हा जिल्हा आहे. मात्र हे मंत्री या निवडणुकीत फारसे दिसलेले नाहीत. सुरुवातीला जागा वाटपामध्ये गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्या काही चर्चा झाल्या. मात्र नंतर या निवडणुकीपासून हे नेते लांब राहिल्याचं दिसतंय. नाही, काय झालं आपण जर सुरुवातीला बघितलं तर इथं महायुती होणार की नाही अशी एक शक्यता होती किंवा साशंकता होती. परंतु शेजारच्या काही जिल्ह्याच्या निवडणुका महायुतीसाठी किंवा भाजपसाठी महत्वाच्या आहेत. जसं मी मगाशी म्हटलं गिरीश महाजनांसाठी नाशिक शहर महत्वाचं आहे आणि इतर जे आहेत त्यांच्यासाठी इतर शहरं महत्वाची आहेत. त्यामुळे इथं झालं असं की लोकल जे नेते आहेत यांच्यावरच सगळी धुरा आहे. तुम्ही जसं म्हटलं की रक्षा खडसेंचं नाव, रक्षा खडसे सुरुवातीपासून या प्रक्रियेपासून लांब आहेत. आणि अगदी सोडा रक्षा खडसे लांबच्या आहेत, पण जळगाव लोकसभेच्या ज्या खासदार आहेत स्मिता वाघ, ज्या या लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात, त्यांची मला त्यांनी 4 उमेदवारांची नावं सांगावी की त्यांचे कॅन्डिडेट्स आहेत. त्यामुळे त्याही या निवडणुकीच्या प्रचारापासून मला अलिप्त झालेल्या दिसत आहेत. एकंदरीतच सगळी धुराई जी आहे ते स्थानिक नेत्यांवरती आणि जे उमेदवार आहेत ते स्वतः आपला वार्डाचा प्रचार इथे सांभाळताना दिसतात. मात्र उलट परिस्थिती आपल्याला धुळ्यामध्ये दिसते आहे. जे माजी मंत्री आहेत अनिल पाटील, खानदेशातलं मोठं नाव आहे, ते मात्र निवडणूक जशी लागली तसे धुळ्यामध्ये तळ ठोकून आहेत आणि मोठी ताकद त्यांनी भाजप समोर त्या ठिकाणी उभी केलेली आहे. नाही, आपल्या इथं जळगावचं चित्र पाहिलं बार्गेनिंग पॉवरमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर गेलेला आहे आणि त्यांनी 6 जागा आपल्या वाट्याला त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 6 पैकी मी जसं मगाशी म्हटलो 4 जागांवरती भाजपने आपले उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत. पण ते जरी आज तुमच्या घड्याळाच्या चिन्हावर उभे असतील पण ते भाजपचे कॅन्डिडेट्स आहेत जुने. कारण की त्या मतदारसंघ फेररचनामध्ये काही बदल झाल्याने ते त्यांना अनुकूल नसल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीचा प्रयोग या ठिकाणी केला. पण धुळ्यामध्ये आपण चित्र वेगळे आहे. धुळ्यामध्ये महायुतीतले 2 पक्ष एकत्र आलेले आहेत. ते भाजपच्या विरोधात सत्ताधारी भाजप जो आहे म्हणजे आज मोठा भाऊ म्हणून जो भाजपला आपण महाराष्ट्रामध्ये समजतो, तर त्यांच्या विरोधात हे दोघं जे पक्ष आहेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी तिथं शेड्यू ठोकलेला आहे. आणि त्यामुळे अनिल पाटील जळगावच्या प्रचारापासून किंवा जळगावच्या प्रचार मोहिमेपासून लांब राहत त्यांनी धुळ्यावर पूर्ण फोकस केलेला आहे. आणि तिथं जर बघितलं तर लढाई जी आहे ते हिंदू मुस्लिम अशी चालली आहे. म्हणजे भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी लावून धरलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील म्हणजे किंवा शिंदे गट यांच्यामध्ये त्या पार्वती जोगी म्हणून ज्या आहेत त्या हिंदुत्वाच्या प्रचारक आहेत आणि त्यांना मानणारा एक फार मोठा गट किंवा मानणारा एक समाज त्या ठिकाणी आहे. त्यामुळे अशी सगळी लढाई दिसते खानदेशामधली. सर जर आपण विचार केला तर जळगाव महानगरपालिकेमध्ये असेल किंवा धुळे महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळेस मोठं यश जे होतं ते भाजपला मिळालेलं होतं आणि स्वबळावरती भाजपने ही निवडणूक लढवली होती. आता चित्र काय राहील कसं वाटतं तुम्हाला? गेल्या वेळेस काय झालं भाजपला, जसं गिरीश महाजनांनी दावा करून सांगितलं होतं की जळगावमध्ये 57 नगरसेवक निवडून आणतो, बरोबर 57चा आकडा त्यांनी त्या ठिकाणी गाठला. सेम शेजारच्या धुळे जिल्ह्याची परिस्थिती की 50पेक्षा जास्त नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणणार. दोघं ठिकाणी सेम आकडा भाजपने गाठलेला आहे. यावेळेस काय झालं की परिस्थिती अशी होती की जसं मगाशी म्हटलं की महायुती पेक्षा इथं भाजप, शिवसेना शिंदेगड, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढतील असं चित्र अशी एक चर्चा होती. आणि जे वेगवेगळ्या पक्षांची पदाधिकाऱ्यांचा सुद्धा ह्या मूड होता की वेगळ्या पद्धतीने निवडणुका लढवायच्या. परंतु आता ठीक आहे, आता ही एकत्रितरित्या ही सगळी निवडणूक लढली जाते
आणि त्याच्यामध्ये काय झालं की जसं शिंदे सेनाला 10-12 जागांवरती त्यांचं समाधान मानणारे होते, परंतु त्यांना 23 जागा मिळालेल्या आहेत. भाजपने सुरुवातीलाच बॅकफूटवर आलेलं आहे. म्हणजे 57 प्लस त्यांची कदाचित स्वतंत्र लढले असतं तर नगरसेवक निवडून आले असते. पण त्यांनी सुरुवातीपासूनच इथं थोडंसं जळगाव शहर कसं आहे साधारणतः ड वर्ग मध्ये जातं. त्यामुळे त्यांनी लक्ष कमी घातले आणि बॅकफुटवर घेऊन त्यांनी 46 जागा त्या ठिकाणी निवडलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत असं एक चित्र आहे. सर जर आपण जर विचार केला तर धुळ्याचं जर बघितलं तर शिंदे सेनेकडून प्रमुख शिलेदार जे आहेत हिलाल माळी असतील, सतीश महाले असतील, मनोज मोरे, संजय वाल्ले सर्व प्रमुख शिलेदार रणांगणामध्ये उतरलेले आहेत. आणि जळगाव महापालिकेचा जर विचार केला तर काही मोठ्या दिग्गज नेत्यांची सीट जी आहे ती धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. कुठली ही नावं आहेत आणि काय परिस्थिती? नाही, जळगावमध्ये काय झालं की जसं तुम्ही धुळ्याचं चित्र म्हटलं की प्रमुख पदाधिकारी तिथं रिंगणात आहे. जळगावमध्ये देखील विष्णू बंगाळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख हे 5 नंबर वार्डामध्ये स्वतः निवडणूक त्या ठिकाणी लढतात. नितीन लड्डा जे नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, जे सुरेश जैन जे माजी मंत्री आहेत त्यांचे खास शिलेदार हे देखील त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत. कुलभूषण पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख ते सुद्धा त्यांच्या वार्डामध्ये निवडणूक लढत आहेत. या ठिकाणी काय झालंय की हे तिघ महायुती मधले पक्ष जे आहेत ते एकत्रित लढत आहेत आणि अनेक जे निष्ठावंत कार्यकर्ते असे किंवा ज्यांना निवडणूक लढवावी म्हणजे सुरुवातीला मी जसं म्हटलं की हे स्वतंत्र लढणार होते, परंतु काहींचे स्वप्नभंग झाले. मग आता करावं काय, इतर मग काही लोक जे थांबू शकत नाही 5 वर्ष त्यांनी अपक्ष या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि काही अपक्षांनी अनेक वार्डमध्ये म्हणजे मोठं चॅलेंज प्रस्थापितांच्या समोर उभं केलेलं आहे. म्हणजे अनेकांना आपला वार्ड वाचवणं आहे हे फार मोठं चॅलेंज आहे. जसं माजी महापौर आहेत म्हणजे जयश्री महाजन आणि त्यांचे पती सुनील महाजन हे एक चांगलं नाव आहे जळगाव शहरामधले. त्यांच्या वार्डामध्ये सुद्धा मोठं एक चॅलेंज उभं केलेलं आहे. म्हणजे अपक्षांनी मोठं चॅलेंज उभं केलेलं आहे आणि काही ठिकाणी जे विरोधक आहेत त्यांनी बऱ्यापैकी चॅलेंज उभं केलेलं आहे. अशी आपल्याला नावं सांगता येणार नाही की कोण संकटात आहे, पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला संकेत दिले की काही वार्डामध्ये खरंच चॅलेंजिंग ही सगळी फाईट होते. निश्चितपणे जर आपण विचार केला तर खानदेशातल्या या दोन्ही महानगरपालिकांची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि जशी जशी निवडणूक पुढे जाते आहे तशी मातब्बरांना घाम फोडणारी ही निवडणूक ठरते आहे. अनेक ठिकाणी जे आहे ते बंडखोरांनी आव्हान या ठिकाणी उभं केलं आहे. तसंच अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांच्या पुढे देखील प्रस्थापितांचा टिकाव लागतो का, प्रस्थापित टिकतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.